ग्रामपंचायत हद्दीतील महापुरुषांच्या पुतळ्यांची 8 मध्ये नोंद करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा तालुका अध्यक्ष पंकज वाघ। प्रमोद चव्हाण, मेहकर शहर प्रतिनिधी। नमस्कार, मी भाग्यश्री, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। मेहकर तालुक्यातील किमान 98 ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये महापुरुषांचे पुतळे असून त्यांची गाव नमुना 8 मध्ये नोंद घेण्यात यावी व तेथील परिसराची साफसफाई करून बसण्यायोग्य परिसर करण्यात यावा। नियमित साफसफाई करण्याकरिता सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात यावी। मेहकर तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी महापुरुषाचे पुतळे उघड्यावर असून अशा ठिकाणी टीन शेडद्वारे किंवा काँक्रिटीकरण द्वारे काम करून उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा यापासून संरक्षण होण्याकरिता व जनतेला बसण्यायोग्य करून कामाची निर्मिती करावी, असे रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष पंकज भाई वाघ यांनी गुरुवार दिनांक 26 डिसेंबर रोजी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। या अगोदर सुद्धा संघटनेमार्फत संबंधित गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले, उपोषण करण्यात आले, तरी सुद्धा अद्याप योग्य ती कारवाई करण्यातच आली नाही। सदर निवेदनाची दखल न घेतल्यास दिनांक 6/1/2025 रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सुद्धा रिपब्लिकन सेनाचे तालुका अध्यक्ष पंकज वाघ तसेच तालुका उपाध्यक्ष सुनील कांबळे, तालुका सचिव सुमेध अवसरमोल, तालुका संघटक रामचंद्र जाधव, तालुका सहसंघटक तथा IT प्रमुख आकाश इंगोले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करिता शहर प्रतिनिधी प्रमोद चव्हाण यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। उद्धव वाघ, रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष। या अगोदर सुद्धा मेहकर पंचायत समिती याला आम्ही निवेदन दिलं होतं। या संदर्भात आम्ही अगोदर उपोषण केले होते। वारंवार त्यांना फोन करून भेटून सांगून सुद्धा कुठल्याही प्रकारची त्यांनी आजपर्यंत कुठल्याच प्रकारची त्यांनी दक्षता घेतलेली नाही। त्यामुळे आज आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने ज्या मेहकर तालुक्यामध्ये 98 ग्रामपंचायतच्या हद्दीत जे काही महापुरुषाचे पुतळे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्या पुतळ्याची गाव नमुना 8ला बऱ्याच ठिकाणी अजून नोंदी नाही। ज्या ठिकाणी नोंदी आहे तिथं ग्रामपंचायतचे शिपाई असतील, सरपंच, सचिव यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही। तिथं बऱ्याच ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। तिथली त्यांनी आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळेस तरी स्वच्छता ठेवायला पाहिजे। हे ग्रामपंचायतचं कर्तव्य आहे, पण हे कर्तव्य कुठेतरी विसरतात। त्यामुळे आम्ही आज गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनातून त्यांना इशारा दिलेला आहे, जर आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।